आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। संत कबीरनगरमध्ये पाणी पुरवठा पाईपलाईन कामाविरोधात नागरिकांचा संताप, चौकशीची जोरदार मागणी। बातमी नाशिक येथून। संत कबीरनगर वार्ड क्रमांक 8 येथील कॅनल रोड परिसरात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कामादरम्यान सांडपाणी फुटून ते नव्याने टाकण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गेल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाईपलाईन टाकताना आवश्यक ती वेल्डिंग प्रक्रिया करण्यात आलेली नाही। काम अत्यंत निष्काळजीपणे आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। गटाराचे सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्याने भविष्यात मोठा आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे। स्थानिक रहिवाशांनी सांगितले की काम सुरू असताना योग्य देखरेख दिसून येत नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कामाची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। पक्षाचे पदाधिकारी युवराज मनेरी नाशिक यांनी हे काम तात्काळ थांबवून सखोल चौकशी करावी तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारे काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा इशारा देत संत कबीरनगर परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम नियमानुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। नमस्कार सर्वांना जय भीम। मी वंचित बहुजन आघाडी महासचिव युवराज मनेरे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये नाशिक महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा विभागातर्फे पाईपलाईनचे काम सुरू आहे। ज्यामध्ये इथे पाईपलाईनमध्ये तुम्ही बघू शकता की इथे पाईपलाईनमध्ये खाली वेल्डिंग न केल्या कारणामुळे पाईपलाईनमध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे हे पाईपलाईनचे काम त्वरित थांबावे अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे आमची भूमिका आहे। त्यानंतर इथे जे काँक्रिटीकरण जे करण्यात आलं आहे ते जो 1 फूट असणं अपेक्षित होतं ते तसं न असता फक्त इथे 3 इंचाचं सिमेंट काँक्रिटीकरण PWD विभाग किंवा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। तर इथे जे कामामध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे त्यासाठी नगरपालिकेने हस्तक्षेप करून हे काम त्वरित थांबावे अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे आमची भूमिका आहे। जर हे काम थांबवले नाही तर येत्या 2-3 दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे PWD ऑफिस व नगरपालिकेसमोर उपोषण व धरणे आंदोलन देण्यात येईल याची नगरपालिकेने व PWD विभागाने नोंद घ्यावी। जय भीम, नमस्कार सर्वांना। जय भीम, जय शिवराय। मी वंचित बहुजन आघाडी महासचिव युवराज राजेंद्र मनेरे येथे प्रभाग क्रमांक 8 मध्ये संत कबीरनगर येथे पाईपलाईनचे काम सुरू आहे। तसेच इथे जे पाईपलाईनचे काम सुरू आहे त्या पाईपलाईनला खालच्या बाजूने वेल्डिंग नसल्या कारणाने त्या पाईपमध्ये गटारीचे म्हणजे ड्रेनेजचे पाणी शिरले आहे। त्यानंतर पाईपलाईनच्या वरती सिमेंट काँक्रिटीकरण जे 1 फुटाचे करणे अपेक्षित होते तसे न करता इथे ते फक्त 3 इंची घेण्यात आले आहे व तेही आले आहे। सिमेंट काँक्रीट न करणार हे आले आहे आणि इथनं जेवढे पाईपलाईनचे काम झाले यांनी सिमेंट काँक्रिटीकरण न करता तसेच सर्व ठिकाणी पाईप बुजवले आहे। तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आमची मागणी आहे की हे काम नगरपालिका व PWD विभागाने त्वरित थांबवावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे PWD विभाग नाशिक तसेच महानगरपालिका इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन उपोषण करण्यात येईल याची नगरपालिकेने व PWD विभागाने नोंद घ्यावी। जय भीम, जय शिवराय।